नमस्कार मंडळी, मायबोली व्लॉग्सच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल आजचा हा व्लॉग आपला कसला आहे ते. मकर संक्रांती विशेष हा आजचा व्लॉग आहे. आपण कितीही शिकलो सवरलो पुढे गेलो तरी आपल्या जुन्या पिढी, परंपरा, संस्कृती ही नेहमीच आपल्याला आपल्या मातीशी धरून ठेवते. आणि हा जमाना आहे बॅक टू बेसिक. कारण आपल्या किचनमध्ये जर आपण बघितलं तर आजकाल बीड, लोखंड आणि वळसवलेलं पितळ हे सर्रास दिसतंच आहे. बॅक टू बेसिकच्या या कॉन्सेप्टमध्ये अजून एका आउटलेटला आपण भेट देणार आहोत आणि ते आहे डायनिंग डिलाइट्स. आतमध्ये चला म्हणजे समजेल की इथे बॅक टू बेसिकचा कॉन्सेप्ट त्यांनी कसा इंट्रोड्यूस केला आहे ते. विलेपार्ले पूर्व येथील डायनिंग डिलाइट या आउटलेटला आज आपण भेट देणार आहोत. मंडळी नमस्कार, आपण आलेलो आहोत डायनिंग डिलाइट्सच्या आउटलेटमध्ये. आणि जसं मी तुम्हाला येण्याआधी सांगितलं की बॅक टू बेसिक हा कॉन्सेप्ट त्यांनी कसा इंट्रोड्यूस केलेला आहे, तर त्याच्यासाठी आपण उत्तरा मॅमलाच विचारूया. हाय, नमस्कार. थँक्यू. कशा आहात तुम्ही? छान, मस्त, छान. आणि एकदम कलरफुल वाटताय, तुम्ही फार सुंदर दिसताय. मकर संक्रांत येते आहे, सणवार सुरू होत आहेत, तर काय सांगाल तुम्ही या आउटलेट बद्दल? सांगा, इकडच्या प्रोडक्ट्स बद्दल सांगा. राईट. डायनिंग डिलाइट जे शॉप आहे ते विलेपार्ले मध्ये आहे आणि खास एम होता की भारतात बनलेली सिरेमिक क्रॉकरी आणि होम डेकोर प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. आणि यात आमचे हस्बंड आणि सुवर्णा फडणवीस सगळे मिळून आम्ही काम करतो. तर मेन इम्पॉर्टंट म्हणजे क्वालिटी वाईज जे प्रॉडक्ट्स तुम्हाला इथे दिसत आहेत, हे जे तुम्ही म्हणालात आता एकदम कलरफुल जो लुक आहे, तर या सगळ्या गोष्टींवर फोकस ठेवून आणि क्रॉकरीमध्ये पण एक्सक्लुझिव्ह आयटम्स आणि असे सुबक दिसतील असे, नुसतंच ब्लर आणि असे हे नाही, तर त्याच्यावर खूप फोकस ठेवून आम्ही प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत असे छान छान प्रॉडक्ट्स आणण्याचा. नक्कीच. आणि सिरॅमिक म्हटलं की आपण तर फक्त चिनी मातीची भांडी किंवा असं हा एक डोक्यामध्ये बसलेलं असतं, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? आजकाल आपल्याला सगळ्यांनाच सिरेमिकचं महत्त्व पण कळलेलं आहे की मातीची बनवलेली भांडी, आणि बरेच जण मायक्रोवेव्ह आणि डिशवॉशर सेफ क्रॉकरी प्रिफर करतात. आपण बाहेर जातो हॉटेल्समध्ये आणि आपल्याला जे कटलरी दिसते, क्रॉकरी दिसते, आणि आपल्याला वाटतं की आपल्या घरी पण असं आपल्याला हवंच आहे. तर तशा प्रकारचे छान छान प्रॉडक्ट्स तुम्ही वापरावे आणि तुमच्या घरात फॅमिली फ्रेंड्स बरोबर हा डायनिंग एक्सपिरियन्स एन्जॉय करावा, यासाठी असे छान छान प्रॉडक्ट्स आम्ही इथे ठेवलेले आहेत. नक्कीच. आणि आता आपण उत्तरा मॅम बरोबर हे पूर्ण आउटलेट जे आहे ते फिरणार आहोत. याच्यामध्ये जे जे छान छान प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत त्याची माहिती त्या देतील. चला. आता खास आपल्याला जानेवारी महिना म्हटला की संक्रांत आपला पहिला सण आहे महाराष्ट्रीयन लोकांचा, तर त्यासाठी बरेच जणांना वाण वगैरे द्यायचं असतं, आपण देतो साधारणपणे. तर साधारण बजेट बरेच जणांचं 50 अबव किंवा तुमच्या ह्याच्याप्रमाणे इच्छेप्रमाणे असेल, तर आम्ही खास डायनिंग डिलाइट्स मध्ये कमीत कमी 50 पासनं सुरू होतील अशा या सिरॅमिकच्या वस्तू आहेत. त्यामुळे तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये छान एक तिळगुळ आणि हलवा तो देऊन तुम्ही असं छान हळदी कुंकू करू शकता. नंतर मग अजून वेगळे वेगळे सिरॅमिकचे तुम्हाला इथे जार्स दिसत आहेत. तर बरेच जणांना आपण जे आपल्या लहानपणापासून आपण अशा प्रकारचे जार्स बघत आलेलो आहोत चिनी मातीच्या, आणि खूप आठवणी असतात याच्या बरोबर. खास करून लोणचं ठेवलं जातं त्याच्यामध्ये. हो हो, आणि आजीनी बनवली आठवण आहे. करेक्ट. तर तसे हे वेगळ्या वेगळ्या साइजेस मध्ये पण येतात आमच्याकडे, तर त्याप्रमाणे प्राइस चेंज होते. साधारणपणे 75 ईच पासून सुरू होतात. आणि एस्पेशली सगळ्यांना असं वस्तू साईज प्रमाणे बरेच जण आपण बघतो, तर असे हे सिरॅमिकचे जार आहेत. तुम्ही याचे कलर्स बघाल खूपच उठून आलेले आहेत, कारण ते क्वालिटी आम्ही द्यायचा प्रयत्न करतोय. तर स्पेशली संक्रांतीसाठी म्हणून जर तुम्ही 10 पीसेस मिनिमम घेतलेत तर आम्ही हे 1000 रुपीजला देतो आणि विथ डिलिव्हरी. आणि तुम्ही हे बघाल छान ब्लू व्हाईट कॉम्बिनेशन आणि रेड अशा कॉम्बिनेशन्स मध्ये आता आम्ही रेडी स्टॉक ठेवलाय. 150 ते 200 ग्राम वस्तू राहील याच्यामध्ये, आणि तुम्ही छान ठेवू शकता डायनिंग टेबलवर, आपल्या ओट्यावर. नंतर मग आपल्याकडे हे काही उदबत्तीची घरं आहेत,
तर ह्याला अटॅच आहे अशी ही डिश वाले. तर ते सुद्धा अराउंड 150 ईच प्राइस्ड आहेत. कारण हे तुम्ही बघाल ह्याचं हँड पेंटेड आहे लुक. आणि एक उदबत्ती नक्की 2-3 पण राहतील एका दिसतंय होल पण मध्ये. सुंदर ते. हा कलरफुल आहे. आणि याच्यात वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स पण आपल्याला दिसत आहेत यामध्ये. हा. आणि काही तुम्हाला जर थोडं स्मॉल रेंज मध्ये हे 75 ईच आहे. अच्छा. यात असे 2 कलर्स मध्ये हे आहेत. ते पण आम्ही खास संक्रांतीसाठी 10 पीसेस 700 अशा रेंज मध्ये ठेवले आहेत. मग अजून वेगळ्या वेगळे फ्लावर वास आणलेत 125 पर्यंत. सिरामिकचे अजून असे हे सुंदर हँड पेंटेड जार्स आहेत. तुम्ही याचे पण कलर्स आणि लुक बघा. व्हायब्रंट कलर्स आहेत, सुंदर दिसत आहेत. हा, तर हे अराउंड 250 ठेवलेत खास संक्रांतीसाठी म्हणून. आणि याच्यात पण 200 ग्रॅम पर्यंत वस्तू राहील. नंतर मग हे अजून छोटे असे फ्लावर वासेस आहेत. 4 इंच हाईट आहे त्याची, पण तरी ते ना दिसायला खूप सुंदर आहेत. क्यूट असे. आपण 2 फुलं जरी गुलाबाची वगैरे अशी ठेवलीत तरी छान आपल्या घरांमध्ये. आणि साधारण मुंबईत राहणाऱ्यांना जागेचा अभाव आपण म्हणतो, तर त्यांच्यासाठी अशा छोट्या छोट्या वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवा आणि मस्त डेकोरेट करा तुमचं घर. नंतर मग सगळ्यांना आता हल्ली या अशा बेल्स खूप आवडत आहेत. आणि ह्या इझी टू कॅरी आहेत. म्हणजे जर तुम्हाला युजली आता आमच्याकडे जे काइंड ऑफ कस्टमर्स येतात त्यांना बाहेर गावी न्यायचं असतात काही वस्तू द्यायला ऍज अ टोकन तुमच्या फ्रेंड्सना किंवा तुमच्या कलिग्सना वगैरे, तर तशासाठी पण अशा छोट्या छोट्या वस्तूंचा एक असा सेट करून छान तुम्हाला देता येऊ शकतो. तर त्या दृष्टीने पण तुम्ही बघा. आणि अजून थोडे चांगल्या हायर रेंज मध्ये प्रॉडक्ट जरा, तर हे साधारण 350-300च्या रेंज मध्ये आहेत. हे असे सुंदर एअरटाईट जार्स आहेत. त्याच्यावर टी, कॉफी, शुगर, सॉल्ट असं सगळं लिहिलेलं आहे. अराउंड 250 ग्रॅम कपॅसिटी आहे. आणि त्याचा पण तुम्ही असा छान सेट तुमच्या घरी ठेवू शकता. आपल्या ओपन किचन हल्ली असतात. नंतर मग असे हे सुंदर सिरामिकचे ड्रॉवर आहेत. ऍज यू कॅन सी त्याला आम्ही मुद्दाम पॉलिश करून घेतलेत हे. आणि ते पण आता तुम्हाला एकच पीस कोणाला तरी हे द्यायला वाण म्हणून छान आहे. आणि हे सगळ्यांना खूप आवडणारे असे हे स्पून रेस्ट ऑप्शन्स आहेत. तर हे पण आजकाल बरेच जण नेतात आपल्या किचन मध्ये. आपण डाव वगैरे ओट्यावर ठेवतो, तर त्याच्याऐवजी किंवा डायनिंग टेबलवर तुम्हाला त्याच्यावर असे चमचे वगैरे लावून ठेवायचे असतील तर असेही काही तुम्ही विचार करून करू शकता. आणि यात मोठे साइजेस पण येतात. तर साधारण 350-300 रेंज मध्ये हे प्रॉडक्ट्स आहेत. प्लस इथे मागे तुम्हाला अजून हे एअरटाईट जार्स दिसत आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचे. किती सुंदर कलर्स आहेत. आणि हे तर हे पण याचं झाकण आहे वुडन. आणि सिंपल म्हणजे हात पण जाईल की चिंच वगैरे ठेवली तरी चालेल. मस्त डिफरंट डिफरंट प्रिंट्स आहेत, कलर्स आहेत. हे पण जार्सच आहेत. हे पण एअरटाईट जार आहेत विथ वुडन ट्रे आहे त्याला हे असा दिलेला. तर तुम्ही असं सेट सारखा कोणाला रुखवतात ठेवायचंय आणि त्यात आपल्याला आपण काही काही भरून देतो गिफ्ट साठी पण छान आहे. म्हणजे आपल्याला ओकेजनली काही द्यायचं झालं तर खूप सुंदर. म्हणजे तुम्ही मकर संक्रांती विशेष आम्हाला म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला दाखवलेत बरेचसे ऑप्शन्स. तर साधारण ही काय रेंज सांगितली तुम्ही ही मकर संक्रांतीसाठी? 50 to 350च्या रेंज मध्ये असे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. आणि ऍज यू कॅन सी आता आम्ही खास मकर संक्रांतीची तयारी म्हणून असे हे रेडी स्टॉक ठेवलाय. आणि आम्ही डिलिव्हर पण करतो. जरीही या नाजूक वस्तू आहेत आणि सिरामिक आहे, फ्रजाईल आहे, तरी आम्ही भरपूर काळजी घेऊन सगळीकडे डिलिव्हर करतो प्रॉडक्ट्स. आणि त्याचं थोडं डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा लागतात. बरोबर आहे. कारण त्याचं पॅकिंग करणं आणि सगळं नीट पाठवणं पण आमची म्हणजे जबाबदारी असते म्हणून. नाही खूपच छान. म्हणजे आपण हे आता एका फेस्टिवल साठी म्हणून हे बघितलं. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय कलेक्शन? डेली यूज साठी आपण सगळ्यांचाच साधारण दिवस चहा, कॉफी, ग्रीन टी वगैरे असं करत सुरू होतो. तर राईट फ्रॉम टी कप्स, कॉफी मग्स टू ब्रेकफास्ट प्लेट्स. नंतर मग आजकाल बरेच जण 1 बोल मील प्रिफर करतात, सूप्स प्रिफर करतात. तर त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या डिझाईनचे सूप कप्स आहेत. नंतर मग आपल्या जेवणासाठी आपल्याला म्हणजे आपण भाजी, वरण, भात काढून ठेवायला
असे बरेच ऑप्शन्स आहेत. सिरामिक कंटेनर्स आहेत झाकणासकट आणि विदाउट झाकण. आणि काही काही असे डेकोरेटिव्ह प्रोडक्ट्स आहेत जे ज्यांना खरी या गोष्टींची आवड आहे त्यांची नक्कीच नजर जाईल तिकडे. करेक्ट. कलेक्शन साठी वगैरे पण कारण असे हे कटलरी आयटम्स पण खूप युनिक आहेत. ऍज यू कॅन सी साधारण 12 हे पण हँड पेंटेड आहेत डाव वगैरे. तर तुम्ही तुमच्या डिनर सेट बरोबर हे असे वस्तू घेऊन ते पण पेअर करू शकता. हो, कॉर्पोरेट गिफ्टिंगला पण हा एकदम चांगला ऑप्शन आपण सांगू शकतो. कटलरी इथे इतकी सुंदर दिसते ना, हे जे कलर्स आहेत सुंदर. या साईडला आपल्याला दिसतंय जर कोणाला गार्डनिंगची आवड वगैरे असेल, बरोबर ना, सिरामिकचे प्लांटर्स इंडोर साठी पण आहेत आणि तुम्ही हे बाहेर पण ठेवू शकता. ऍज यू कॅन सी साधारणपणे घरात आपल्याला खाली डिश पण लागते तर तसे अटॅच डिश वाले पण आहेत आणि नुसती पण खाली मुद्दाम त्याला डिश दिलेली आहे. हे बघा, हे असे छान पेस्टल शेड्स मध्ये आहेत आणि काही ज्यांना हँड पेंटेड कलरफुल आवडतात त्यांच्यासाठी असे पण आहेत. सो तेही तुम्हाला जर आजकाल बरेच जण 75th बर्थडे वगैरे साठी आपण छोटे मोठे रिटर्न गिफ्ट काहीतरी असं टोकन देतो. तर हे असे युजफुल वस्तू आहेत आणि क्वाईट बजेट फ्रेंडली एज वेल. बजेट फ्रेंडली आहेत. इथे तुळशीची वृंदावन पण दिसतात आपल्याला आणि अगदी लहान साईज पासून मोठ्या साईज पर्यंत खूप सुंदर. आणि हा एक सेक्शन येतो इथे, ते असे अजून छोटे सक्युलंट्स वगैरे लावायला असे प्लांटर्स आहेत किंवा तुम्ही जस्ट ऍज अ पेपर वेट म्हणून पण असे क्यूट वस्तू वापरू शकता. बरेच जणांना मिनिएचर वस्तू आवडतात तर त्यांच्यासाठी पण हे खूप युनिक अशा गोष्टी आहेत, त्यातला पण ते चूज करू शकतात. खूप छान कलेक्शन ठेवलेलं आहे. ताई, हा सेक्शन कसला आहे? हा सगळ्यांच्या आवडते असे हे आमच्याकडे ग्लास मोझॅक लॅम्प्स आहेत. साधारण 7 इंच ते 8 इंच हाईट वाले हे लॅम्प्स आहेत आणि हे कारीगर स्वतः या कलरफुल काचा हाताने या लावलेल्या आहेत आणि मग त्याचा इतका सुंदर लुक असा येतो. व्हेरी इव्हनली डन ऍज यू कॅन सी हिअर. असा इतका सुंदर असा लॅम्प आणि अगदी सुदिंग लाईट आहे त्याचा. खूप ब्राईट एकदम हे पण नाहीये. तर असे काही लॅम्प ऑप्शन्स आमच्याकडे रेग्युलरली असतात आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या शेप्स मध्ये आणि साईज. बरेच जण मग आता रिटर्न गिफ्ट म्हणजे फॅमिलीला वगैरे वेडिंग गिफ्ट देताना वगैरे तर असा एक अख्ख्या फॅमिलीसाठी 1 लॅम्प असं वगैरे देतात किंवा कॉर्पोरेट वाले पण त्यांच्या कलिग्स साठी आणि दिवाळीला वगैरे पण असे काही काही वस्तू घेऊन जातात. हँगिंग पण आम्हाला फार सुंदर सुंदर हँगिंग प्लांटर्स आणि हे लँटर्न्स आहेत. तर याच्यामध्ये आजकाल आपण बरेच सेंटेड कॅन्डल्स वगैरे ठेवायला लोकांना आवडतं. तर तसं एक कॅन्डल लावून छान एक तुम्ही अटमॉस्फिअर क्रिएट करू शकता. आणि हे काही हँगिंग हा बर्ड फीडर आहे. ओ वाव, व्हेरी डिफरंट कन्सेप्ट. सो हा बर्ड फीडर आहे आणि हँगिंग प्लांटर्स आहेत थोडे फार आमच्याकडे सिलेक्टेड चॉईस. सुंदर गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. आणि खरोखर जसं आपण सुरुवातीला बोललो होतो की बॅक टू बेसिक म्हणजे काय आहे आणि हे मातीतली ही कारागिरी आहे सगळी. सो जरूर तुम्ही या आउटलेटला भेट द्या. ताई, अजून काही तुला सांगायचं आहे? आमच्याकडे असं हे तुला प्लॅटर ऑप्शन्स, नंतर मग सर्विंग बोल्स, प्लेट्स, फ्लावर वासेसचं खूप युनिक कलेक्शन आहे आमच्याकडे. वरती तुम्हाला सगळे दिसत आहेत हे हँड पेंटेड फ्लावर वासेस आणि डिनर सेट्स पण आम्ही काही सिलेक्टेड ऑप्शन्स ठेवतो. तर तेही आहेत. हे पण छान. हा लहान मुलांचा टी सेट आहे. सो छान परत लहानपण एन्जॉय करायला. फार छान आहे त्याच्यामध्ये. हो हो. असं हे सुंदर कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर डायनिंग डिलाईटला जरूर भेट द्या आणि भरपूर शॉपिंग करा. त्यासाठी आपला ऍड्रेस सांगायला लागेल. ताई, एकदा ऍड्रेस सांगणार का पूर्ण? हो, आमचं हे शॉप विलेपार्ल्यामध्ये आहे आणि विलेपार्ले स्टेशनच्या अगदी जवळ आहे. तर जे इकडे शबरी हॉटेल, रामकृष्ण हॉटेल जे बऱ्यापैकी फेमस हॉटेल्स आहेत त्यांच्या कॅम्पसमध्ये थोडं आतल्या साईडला आहे. बट स्टील हार्डली 2 मिनिट्स वॉक फ्रॉम स्टेशन. आणि आता जे नवीन T1 हे झालंय आपलं मेट्रो स्टेशन, तिथून एक 10 मिनिटात तुम्ही रिक्षा करून येऊ शकता.
हायवेच्या पण तसं जवळच आहे आपल्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर हे शॉप 11 AM to 7 PM सुरू असतं मंडे टू फ्रायडे. आणि इफ यू वॉन्ट टू कम ऑन संडे इट्स बाय अपॉइंटमेंट. ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स हे स्क्रीनवरती पण आहे हो. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी ऍड केलेलं राईट, आहे. चालेल. आता जसं तू आम्हाला हे सगळं एवढं कलेक्शन हो. दाखवलंस, हे सगळं आपल्या होम डेकोरसाठी आहे. राईट. याच्या व्यतिरिक्त अजून काय काय? डायनिंग डिलाइट्सनी असं अजून पण आम्ही एक प्रयत्न करतोय की जे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स वगैरे रिसॉर्ट्स किंवा इवन कॉर्पोरेट क्लायंट्स त्यांना त्यांची स्वतःची जी क्रॉकरी असते त्याच्यावर त्यांचं लोगो प्रिंटिंग आणि काही स्पेसिफिकेशन्स प्रमाणे काही काय करून हव्या असतात वस्तू, तर आम्ही तसंही देण्याचा प्रयत्न करतोय. सो देर आर सम कॅफेज ज्यांना आम्ही ती प्रॉपर क्रॉकरी सिरॅमिकची त्यांच्या मेड टू ऑर्डर करून दिली आहे आणि ऑल ओव्हर इंडिया पाठवली पण आहे ती क्या बात क्रॉकरी. आहे. आणि मेन कारण काय सिरॅमिक वस्तू आहेत तर मेन डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया ॲज वेल एज अब्रॉड. या आम्ही अब्रॉड पण बरेच जण UK, ऑस्ट्रेलिया, सिंगापूरमध्ये पण आमचे क्लायंट्स आहेत आणि ते रेग्युलरली दे ट्रस्ट अस अँड दे कीप कंटिन्यू टू बाय फ्रॉम अस. आणि तेवढ्या जबाबदारीने ही क्रॉकरी डिलिव्हरी होते. हो, ते एक महत्वाचा मुद्दा आहे. तर तुम्ही जरूर हे कलेक्शन बघण्यासाठी या. हो. डायनिंग डिलाइट या आउटलेटला नक्की भेट द्या. भरपूर शॉपिंग करा इथे येऊन. कलरफुल आणि सुंदर क्रॉकरी आहे इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.